नमस्कार. लीनाचे स्वयंपाकघरमध्ये मी लीना आपलं स्वागत करते. आज या स्वयंपाकघरात तुम्हाला तिळाची चिक्की कशी बनवायची हे पाहायला मिळणार आहे. आजची ही चिक्की गुळाचा पाक न करता बनवलेली असून काही मिनिटातच तयार होणारी आहे. चला तर मग आजच्या या साध्या सोप्या रेसिपीला सुरुवात करूयात. गॅसच्या मध्यम आचेवर पॅन गरम करायला ठेवायचा आहे. इथे मी 1 कप तीळ घेतलेले आहे. तीळ घालूया. गॅसच्याच कमी करून तीळ भाजून घेऊयात. मोठ्या आचेवर तीळ भाजायचे नाहीयेत, नाहीतर ते करपतील आणि चिक्की कडवट होईल. एकसारखे हलवत राहूया, म्हणजे तीळ सर्व बाजूने एकसारखा भाजला जाईल. पाच ते 7 मिनिटांनंतर तीळ आपले भाजून झालेले आहेत. हे भाजलेले तीळ एका ताटामध्ये काढून बाजूला ठेवूयात. ज्या ताटामध्ये चिक्कीचे मिश्रण ओतायचं आहे त्या ताटाला सर्व बाजूने तूप लावून घेऊयात. तूप लावल्यामुळे मिश्रण आपलं ताटाला चिटकणार नाही. तूप लावलेलं ताट बाजूला ठेवूयात. पॅनमध्ये 2 टीस्पून तूप घालूया. तूप वितळले की ते पॅनवर असे पसरून घेऊयात. आजची चिक्की गुळाची न करता साखरेपासून बनवलेली आहे. ज्या कपाने तीळ मोजून घेतलेले आहे त्याच कपाने 1 कप साखर घेतलेली आहे. साखर घालूया. सुरुवातीला गॅसची आच मध्यम आचेपेक्षा थोडी कमी करून साखर हलवत राहूया. तीन ते 4 मिनिटातच साखर वितळायला सुरुवात झालेली आहे. मोठ्या आचेवर साखर वितळायची नाहीये, नाहीतर ती करपेल. हलवत राहूया. हे बघा, साखरेचे खडे होऊन ती वितळायला सुरुवात झालेली आहे. खडे उलटण्याच्या साहाय्याने असे पॅनच्या मधोमध घ्यायचे आहे, म्हणजे ती पटकन वितळेल. दोन 3 मिनिटातच साखर पूर्ण वितळायला लागलेली आहे. हे बघा, आता आपली साखर पूर्ण वितळलेली आहे. हलवत राहूया. आता लगेचच पुढची क्रिया करायला घ्यायची आहे. याच्यामध्ये 4 वेलची सोलून खलबत्त्यात कुटून घेतलेली आहे. वेलची पावडर घालूया. भाजून घेतलेले तीळ घालूया. उलटण्याच्या साहाय्याने पटापट हलवत राहूया. तीळ व्यवस्थित मिक्स झाले पाहिजेत. तीळ मिक्स होत आले की लगेचच गॅस बंद करायचा आहे. मिश्रणाचा आता गोळा तयार झालेला आहे. तयार झालेला मिश्रणाचा गोळा तूप लावलेल्या ताटामध्ये लगेचच ओतायचा आहे. उलटण्याच्या साहाय्याने पसरून घेऊयात. जर उलटण्याने नीट पसरता येत नसेल तर वाटीच्या तळाला थोडंसं तूप लावून मिश्रण ताटामध्ये एकसारखे पसरून घ्यायचं आहे. हे बघा, या पद्धतीने मिश्रण पसरून घ्यायचं आहे. बघा, चिक्की आपली किती सुंदर दिसते. मिश्रण पसरून झालं की लगेच सुरीने याला तळापर्यंत खाचा मारून घ्यायच्या आहेत, म्हणजेच लगेचच त्या तोडता येतील. वड्या पाडून झालेल्या आहेत.
मिश्रण थोडं कोमट असतानाच हे बघा याच्या वड्या सहज तोडता येत आहेत. बऱ्याच वेळी आपला गुळाचा पाक बिघडतो, कधी चिक्की कडक होते, पण अशी साखरेच्या पाकाची चिक्की झटपट कुरकुरीत आणि खुसखुशीत होते. दिसायलाही ही चिक्की सोनेरी रंगाची खूप छान दिसते. साखरेचा पाक झटपट तयार होत असला तरी तो करपू द्यायचा नाही, ही मात्र काळजी घ्यायची आहे. अवघे 10 मिनिटातच तिळाची कुरकुरीत खुसखुशीत चिक्की तयार झालेली आहे. अशी तिळाची चिक्की तुम्ही नक्की करून बघा, तुम्हाला जरूर आवडेल. मला आशा आहे आजच्या या रेसिपीची तुम्हाला थोडीफार मदत झाली असेल. आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लीनाचे स्वयंपाकघर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.